मित्रांनो, ज्याचे जसे विचार असतात तो तसेच काम करत असतो. कोणी सगळ्यांवर प्रेम आणि दया दाखवते, तर कोणी इतरांबद्दल वाईट विचार करते. नमस्कार मित्रांनो, आजची ही कथा एका गरीब माणसाची आहे आणि त्यासोबतच एक श्रीमंत व्यक्तीचीही आहे. ही कथा ऐकून क्रूर व्यक्तीही दयावान बनेल, वाईट व्यक्तीही चांगला होऊ शकतो, यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे. ही कथा ऐकून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. ज्या गरीब व्यक्तीला एका मोठ्या शेठ सावकार माणसाने आपल्या बंगल्याच्या बाहेर एका रात्रीसाठी आश्रय दिला नाही, त्या गरीब व्यक्तीने त्या सावकार माणसासोबत कशा प्रकारचा व्यवहार केला, त्याला कशी वागणूक दिली, आपण या कथेतून पाहूया. मित्रांनो, या कथेत भरपूर गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की ही कथा शेवटपर्यंत बघा. एका गावात एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याकडे अफाट संपत्ती होती. त्यामुळे त्याने अनेक ठिकाणी महालासारखे घर बनवले होते. त्याची सेवा करण्यासाठी त्याच्या महालात अनेक नोकर चाकर होते आणि अनेक प्रकारच्या सुखसुविधा त्याच्या महालात होत्या. जर त्याला त्याच्या एका महालातून दुसऱ्या महालात जायचे असेल तर तो घोडेस्वार होऊन जात होता. त्या शेठचा व्यापार संपूर्ण शहरात पसरला होता आणि याच कारणामुळे त्याला बऱ्याच वेळा बाहेर दौऱ्यावर जावे लागत होते. परंतु तो व्यापारी या दौऱ्यावर कोणालाही सोबत घेऊन जात नव्हता. तो एकटाच जात होता. त्या दौऱ्यावर जात असताना त्याला अनेक वेळा घनदाट जंगलातून जावे लागत होते आणि अनेक ठिकाणी त्याला हॉटेलमध्ये थांबावे लागत होते. त्या व्यापाऱ्याला आपल्या कोणत्याही नोकरांवर विश्वास नव्हता. त्यामुळे तो नेहमी अशा दौऱ्यावर एकटाच जात होता आणि अशाच प्रकारे दिवसाआड दिवस जात होते. एका वेळेची गोष्ट आहे. तो व्यापारी रात्रीच्या वेळी महालाच्या बाहेर फेरफटका मारत होता. त्यावेळी त्याला समोरून एक म्हातारा माणूस येताना दिसला. त्या म्हाताऱ्या माणसाचे कपडेही फाटलेले होते आणि डोक्यावर एक गाठोडे ठेवले होते. जसेही त्या म्हाताऱ्या माणसाने व्यापाऱ्याला पाहिले, त्याने आपल्या डोक्यावरील गाठोडे खाली ठेवले आणि त्या व्यापाऱ्याला नमस्कार केला आणि म्हणाला की शेठ, मी बऱ्याच लांबून आलो आहे आणि आता मी खूप थकलो आहे. जर तुम्ही मला परवानगी द्याल तर मी आजची रात्र इथेच आराम करतो. त्या म्हाताऱ्या माणसाचे बोलणे ऐकून व्यापारी म्हणाला की हा माझा महाल आहे, ही धर्मशाळा नाही. त्यावर तो म्हातारा व्यक्ती म्हणाला की साहेब, मी तुमच्या ओसरीतच झोपून राहील. मी आतमध्ये येणार नाही आणि सकाळ होताच मी येथून निघून जाईल. तो व्यापारी म्हणाला की पण येथे तुमच्याकडे कोण लक्ष देईल? त्यावर तो म्हातारा माणूस म्हणाला की मला कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नाही, त्यामुळे माझ्याकडे लक्ष ठेवण्याची गरज नाही. व्यापारी म्हणाला की आम्हाला काय माहीत आहे की तुम्ही कोण आहात? एक नोकर मला तुमच्यावर लक्ष देण्यासाठी ठेवावा लागेल. ते ऐकून तो म्हातारा माणूस म्हणाला की का साहेब, तुम्हाला असे का करावे लागेल? व्यापारी म्हणाला, यामुळे करावे लागेल की जर रात्री तुम्ही एखादी वस्तू घेऊन येथून निघून गेले तर. त्यावर तो म्हातारा माणूस म्हणाला की अरे देवा, आणि एवढे बोलून त्याने आपल्या कानावर हात ठेवले. त्यानंतर त्या व्यापाऱ्याला नमस्कार करून आपले गाठोडे पुन्हा डोक्यावर ठेवले आणि तो तेथून निघू लागला. आकाशात ढग साचले होते आणि बाहेर खूप घनदाट अंधार पडला होता. खूप वाराही सुटला होता आणि ढगांचा आवाजही येत होता. त्याचे हातपायही काम करत नव्हते. येथून पुढे जाणे त्याला शक्य दिसत नव्हते. परंतु त्या व्यापाराचे शब्द ऐकून तो निराश झाला होता. त्यामुळे त्या गावातील कोणत्याही व्यक्तीकडे जाऊन आराम करण्याची अपेक्षा त्याने सोडली होती. मुसळधार पाऊस सुरू झाला आणि सगळीकडे अंधकार दिसू लागला. तो म्हातारा व्यक्ती आपल्या डोक्यावर गाठोडे ठेवून चालू लागला. असाच वेळ जात होता. काही दिवसानंतर तो व्यापारी आपल्या मित्रांसोबत जंगलात शिकार करायला गेला. त्यावेळी त्याने आपला घोडा एका हरिणीच्या मागे लावला. बरेच प्रयत्न केल्यानंतरही तो ते हरिण पकडू शकला नाही आणि त्याच्या नादातच तो आपल्या मित्रांपासून बराच लांब निघून आला होता. ते एक घनदाट जंगल होते. त्यामुळे त्या व्यापाऱ्याला घरी जाण्याचा रस्ता सापडत नव्हता. बऱ्याच वेळ तो त्या जंगलात फिरत राहिला. तेवढ्यातच मुसळधार पाऊस सुरू झाला आणि रात्रही झाली होती. त्यातच वादळ वाराही सुटला होता.
त्या व्यापाऱ्यासोबत असा कोणताही व्यक्ती नव्हता जो त्याची मदत करू शकेल. तो आता फिरून फिरून थकला होता. जेव्हा त्याला कोणताही मार्ग दिसला नाही तेव्हा तो एका झाडाखाली बसला. वादळ वारा एवढ्या जोरात होता की जंगलातील अनेक झाडे तुटून पडत होते आणि त्यामुळे जंगलात खूप अंधार झाला. समोरचे काहीही दिसत नव्हते. हे सर्व पाहून त्या व्यापाऱ्याचा घोडा घाबरला आणि तो इकडे तिकडे धावू लागला. आणि तो व्यापारी एवढा थकला होता की त्याला घोड्याचाही विसर पडला. थोड्या वेळानंतर जेव्हा आभाळ मोकळे झाले आणि पाऊस बंद झाला त्यावेळी त्या व्यापाऱ्याने पाहिले की त्याचा घोडा तिथे नव्हता. तो हरवला होता. व्यापाऱ्याने तो घोडा जास्त पैसे देऊन विकत घेतला होता. त्याचे त्या घोड्यावर खूप प्रेम होते. तो त्याची खूप काळजी करत होता. त्या व्यापाऱ्याने त्या घोड्याची काळजी घेण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती. आता व्यापाऱ्याने घरी जाण्याची अपेक्षाही सोडून दिली होती. आणि ते म्हणतात ना की सकाळ होण्याच्या आधी खूप अंधार पसरतो आणि सूर्याची किरणे पोहोचण्याआधी निराशा आणि दुःखाचा अंधार अति जास्त प्रमाणात वाढतो. दुःखी आणि निराश झाल्यानंतर काही वेळाने त्या व्यापाऱ्याला समोरून एक व्यक्ती येताना दिसला. आधी तर त्या व्यक्तीला येताना पाहून तो व्यापारी घाबरला, कारण त्याला असे वाटले की हा कोणीतरी चोर तर नाही ना, तो मला लुटायला तर आला नाही, असा प्रश्न त्याच्या मनात आला. पण जेव्हा तो व्यक्ती जवळ आला आणि त्याने व्यापाऱ्याला नमस्कार केला आणि हसतमुखाने त्याच्याजवळ येऊन थांबला तेव्हा व्यापाऱ्याला बरे वाटले. त्याला पाहून व्यापाऱ्याला एक आशेचा किरण दिसू लागला. त्या व्यक्तीने त्या व्यापाऱ्याला विचारले की तुम्ही एवढे घाबरलेल्या अवस्थेत का दिसत आहात आणि एवढ्या सुनसान जंगलात एवढ्या रात्री तुम्ही कसे पोहोचले? तेव्हा व्यापाऱ्याने सर्व काही त्या व्यक्तीला सांगितले की कसा तो या जंगलात पोहोचला आणि आपल्या मित्रांपासून लांब झाला. त्या व्यक्तीने जेव्हा हे सर्व काही ऐकले तेव्हा त्याला त्या व्यापाऱ्यावर दया आली आणि तो त्या व्यापाऱ्याला आपल्या झोपडीत घेऊन गेला. तिथे गेल्यावर त्या व्यक्तीने व्यापाऱ्याला सांगितले की मी इथे माझ्या आईवडिलांसोबत राहतो. जे काही चटणी भाकर आम्ही खातो ते आमच्यासोबत तुम्हीही खा आणि इथेच थांबून आराम करा. त्यानंतर व्यापारी त्या व्यक्तीला म्हणाला की माझ्या घोड्याचे काय? तेव्हा तो व्यक्ती म्हणाला की सकाळ होण्याआधी मी काहीही करून तुमच्या घोड्याला शोधून आणेल, तुम्ही काळजी करू नका. त्यावर व्यापारी म्हणाला की एवढे घनदाट जंगल आहे आणि अंधारही खूप आहे, तू घोड्याला कसा शोधणार? तो व्यक्ती म्हणाला की मला या जंगलाचा कोपरा न कोपरा माहीत आहे. त्यावर व्यापारी म्हणाला की तू माझ्या मित्रांनाही शोधू शकशील का? तेव्हा तो व्यक्ती म्हणाला की जर ते या जंगलात असतील तर मी नक्कीच त्यांना शोधू शकेल. त्या व्यक्तीचे होकारार्थी उत्तर ऐकून व्यापाऱ्याला खूप समाधान वाटले. त्याच्या मनात एक आशेचा किरण उगवला होता आणि आता तो निश्चिंत झाला होता. त्यानंतर त्या व्यक्तीने व्यापाऱ्यासमोर दुधाचे वाडगे ठेवले. ते पाहून व्यापारी त्याला विचारू लागला की हे काय आहे? तो म्हणाला की हे आमच्या बकरीचे दूध आहे. व्यापारी त्याला विचारू लागले की तुझ्याकडे किती बकऱ्या आहेत? तेव्हा तो म्हणाला की माझ्याकडे फक्त एकच बकरी आहे. तेव्हा आश्चर्याने व्यापारी म्हणाला की एक बकरी एवढे दूध देऊ शकते का? हे तर 1 लिटर एवढे दूध आहे, यातून अर्धे दूध तूही घे. तेव्हा तो व्यक्ती म्हणाला की नाही, मी हे दूध पिऊ शकत नाही, कारण माझ्या वडिलांनी सांगितले आहे की आजचे जे दूध आहे ते फक्त आपल्या घरी येणाऱ्या अतिथींसाठी आहे. आज आम्ही लोक दूध पिणार नाही. व्यापारी म्हणाला की असे का? तो व्यक्ती म्हणाला की आम्ही दुधाला सर्वश्रेष्ठ अन्न म्हणून प्राधान्य देतो आणि अतिथींच्या सेवेत अर्पण करतो. मी माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. वडिलांनी मला आपल्या सेवेसाठी पाठवले आहे. शेठ म्हणाला की तुम्ही तर खरंच देवाचा अवतार आहात. त्याचे बोलणे ऐकून तो व्यक्ती म्हणाला की देवाचा अवतार ही तर दूरची गोष्ट आहे. आम्ही तर व्यवस्थित मानवतेचे अवतारही धारण केले नाही. मालक त्याचे बोलणे ऐकून म्हणाला की नाही, तुमच्यामध्ये मानवता तर खूप भरली आहे. मालक आणि त्या व्यक्तीमध्ये संवाद चालू असतानाच मालक बोलता बोलता झोपून गेले. आपल्या अतिथीची खऱ्या अर्थाने मनापासून सेवा करणारा तो व्यक्ती उठला आणि आपल्या हातात मशाल घेऊन
अतिथीच्या घोड्याला शोधण्यासाठी निघून गेला. शोधून शोधून रात्रीचा दिवस झाला आणि मग त्या व्यक्तीला शेवटी घोडा सापडला. घोडा मिळाल्यावर तो व्यक्ती आपल्या झोपडीकडे परत निघाला. जेव्हा त्याच्या आईने पाहिले की अतिथींचा घोडा मिळाला आहे, त्या उठल्या आणि घोड्यासाठी चारा घेऊन आल्या. त्यांना माहीत होते की घोडा जंगलातून चारा खाऊनच आला असेल, परंतु तरी देखील त्यांनी घोड्याची सेवा करायला आपले कर्तव्य समजले. जर घोड्याला चारा मिळाला नाही तर आपण अतिथींच्या सेवेत कमी पडू असे त्यांना वाटले. सकाळी जेव्हा व्यापारी झोपेतून उठला तेव्हा त्यांनी पाहिले की त्याचा घोडा सापडला आहे व घोड्यासमोर उभा तो व्यक्ती देवाला प्रार्थना करून म्हणत होता की आज तुम्ही आमची लाज राखली. त्याचे बोलणे ऐकून व्यापारी म्हणाला की असे का? तेव्हा तो व्यक्ती म्हणाला की तुमचा घोडा सुखरूप मिळाला आहे म्हणून. जर कधी तो समोरच्या जंगलात निघून गेला असता तर तो वाघाचा शिकार झाला असता. हे सगळं ऐकून व्यापारी त्या व्यक्तीला हात जोडून धन्यवाद करू लागला. त्याचवेळी त्या व्यक्तीची आई व्यापारीसाठी दूध घेऊन आली. दूध पिल्यानंतर त्याने घरी जाण्यासाठी त्यांच्याकडून परवानगी मागितली आणि म्हणाला की घरी जाण्यापूर्वी मला तुमच्या वडिलांना भेटायचे आहे. तो व्यक्ती त्याच्या वडिलांना बोलवण्यासाठी गेला. त्याचे वडील आराम करत होते. तो त्याच्या वडिलांना म्हणाला की बाबा, ते अतिथी तुम्हाला भेटण्यासाठी इच्छुक आहेत. वडिलांनी विचारले की पण का? त्यावर त्यांचा मुलगा म्हणाला की ते तुम्हाला भेटल्याशिवाय जाणार नाही, म्हणून त्यांनी मला तुम्हाला बोलवण्यास पाठवले आहे. वडिलांनी सांगितले की त्यांना सांग की अजून काही दिवस आमच्याकडे विश्राम करा. मुलगा म्हणाला की मी त्यांना आधीच सांगितले, परंतु त्यांनी जाण्याचा निर्णय घेतला आहे. वडील म्हणाले की एक काम कर, तू त्यांच्यासोबत त्यांच्या घरापर्यंत जा आणि त्यांना घरी सोडून परत ये. मुलगा म्हणाला की घरी जाण्याआधी त्यांना तुम्हाला भेटायचे आहे. वडिलांनी सांगितले की बेटा, मी त्यांना भेटलो नाही तर बरं राहील. वडिलांचे बोलणे ऐकून मुलाला आश्चर्य वाटले. मुलाने वडिलांना व्यापाऱ्याबद्दल एक शब्दही सांगितला नाही. आज तो वडिलांकडे आश्चर्यचकित होऊन बघत होता, जणू त्याच्या मनात काही प्रश्न असतील. वडिलांनी त्याच्या मनातील प्रश्न समजून घेतले आणि त्याला समजावून सांगितले की बेटा, तुझ्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की मी अतिथीपासून दूर का जात आहे. खऱ्या अर्थात त्यांना न भेटण्यातही त्यांच्याबद्दल आदर मनात आहे. मुलगा म्हणाला की मी या आदराला समजू शकलो नाही. तुम्ही असं का करत आहात? वडील म्हणाले की बेटा, मी तुला कसे समजावू? मुलगा म्हणाला की अशी कोणती गोष्ट आहे की जी मी समजू शकत नाही? वडील म्हणाले की ती एक व्यर्थ घटना आहे, ज्याबद्दल मी तुला काहीही सांगू शकत नाही. मुलगा म्हणाला की ठीक आहे, पण त्यांनी जर विचारले की वडील का आले नाहीत, तर मी तुमच्याबद्दल त्यांना काय सांगू? वडील म्हणाले की त्यांना जाऊन सांग की वडील आजारी आहेत आणि म्हातारे आहेत. त्यांना चालण्या फिरण्यास त्रास होतो. ते नेहमी बेडवरच असतात, म्हणून ते तुम्हाला भेटू शकत नाही. मुलाने वडिलांनी सांगितल्याप्रमाणे व्यापाऱ्याला जाऊन सगळं काही सांगितले. पण व्यापारी म्हणाला की एवढ्या पवित्र जागेवर येऊन मी अशा महान व्यक्तीला भेटल्याशिवाय परत कसा जाऊ? पण व्यापारी म्हणाला की एवढ्या पवित्र जागेवर येऊन मी अशा महान व्यक्तीला भेटल्याशिवाय परत कसा जाऊ शकतो, ज्यांच्या घरात भटक्या लोकांना आसरा मिळतो आणि त्यांची निस्वार्थी होऊन मनापासून सेवा केली जाते. अशा महान घरातील व्यक्तीला न भेटून जाण्यासाठी मी अजिबात तयार नाही. मी तुमच्या वडिलांना भेटल्याशिवाय येथून जाणार नाही. मुलाने त्यांचा संदेश वडिलांपर्यंत पोहोचवला. काही वेळानंतर तो म्हातारा त्या अतिथीला येऊन भेटला. जेव्हा तो समोर आला तेव्हा व्यापाऱ्याने त्या म्हाताऱ्या माणसाला ओळखले होते की हा तोच म्हातारा आहे जो आपल्या महालासमोर एका रात्री डोक्यावर ओझे घेऊन आला होता आणि एका रात्रीसाठी मला तुमच्या महालात राहू द्या अशा विनवण्या करत होता. पण मी याला चोर समजून पळवून लावले होते. किती निर्दयता भरली होती त्या व्यापाऱ्याच्या मनात. त्याने एका म्हाताऱ्याला एका रात्रीसाठी आपल्या महालात ठेवले नाही आणि आज त्याच म्हाताऱ्याच्या मुलाने
आपली निस्वार्थीपणे सेवा केली आहे आणि आपल्याला मदत केली, हे सगळं पाहून त्या अतिथीच्या मनात खूप मोठा बदल झाला. तो तिथे उठून उभा राहिला आणि त्या म्हाताऱ्याकडून आपल्या चुकीची क्षमा मागू लागला. तो म्हातारा म्हणाला की तुम्ही माझी माफी मागू नका, माझी अजिबात इच्छा नव्हती तुमच्या समोर येण्याची. कारण मला माहीत होते की जर तुम्हाला ते आठवले तर तुम्हाला खूप त्रास होईल, म्हणून मी तुमच्यासमोर येत नव्हतो. पण तुमच्या इच्छेमुळे मी तुम्हाला भेटण्यास आलो. मला पाहून तुम्हाला खूप दुःख झालं असेल, त्यासाठी मी तुमची माफी मागतो. तो व्यापारी म्हणाला की तुमचे विचार खूप मोठे आहेत. असे बोलून तो व्यापारी त्या म्हाताऱ्याच्या पाया पडला आणि त्याची माफी मागू लागला. त्याच्या डोळ्यातून अश्रू बाहेर येत होते. जणू त्याला असे वाटत होते की माझ्या महालापेक्षा या म्हाताऱ्याची झोपडी कित्येक गुणांनी श्रेष्ठ आहे, कारण या ठिकाणी मानवता वावरते. त्यानंतर तो व्यापारी आपल्या घरी निघून गेला. त्या घटनेनंतर त्याच्या मनात लोकांविषयी दयेची भावना निर्माण झाली. जो कधीच कुठल्याही लोकांना भावनेच्या नजरेने न बघता त्यांना नेहमी कमी दर्जा देत होता, पण आज तो प्रत्येक माणसाला समान दर्जा आणि मानपानही देऊ लागला. त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला तो निस्वार्थीपणे मदत करू लागला व त्यांच्या सेवेत कुठल्याच गोष्टीची कमीही पडू देत नव्हता. मित्रांनो, आपण नेहमी एकच विचार करावा की सर्वात मोठा धर्म हा मानवतेचा धर्म आहे. जर आपण मानवतेचा धर्म पाळला तर आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही. प्रत्येकाने निस्वार्थीपणे लोकांची मदत करणे हाच सगळ्यात मोठा धर्म आहे. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुम्हाला कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया नवीन कथेसह. धन्यवाद.